गणपती पावला. 9 वर्षांनंतर एसटी फायद्यात. ऑगस्ट महिन्यात मिळाले इतके उत्पन्न. एसटी शेवटची फायद्यात साल 2015 मध्ये आली होती. त्यानंतर एसटी महामंडळ सातत्याने तोट्यात राहिले होते. आता प्रथमच एसटी फायद्यात आली आहे. कोरोनानंतर एसटी महामंडळाचा गाडा तोड्याच्या गडात रुततच चालला होता. परंतु यंदाच्या उत्सवी हंगामात 9 वर्षांनंतर प्रथमच एसटी फायद्यात आली आहे. तब्बल 9 वर्षांनंतर एसटी महामंडळ पहिल्यांदाच ऑगस्ट 2024 मध्ये 16,86,61,000 रुपये फायद्यात आले असल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे. त्यामुळे एसटी महामंडळात आनंदाचे वातावरण आहे. एकतर गणपती सणाच्या तोंडावर केलेल्या आंदोलनानंतर एसटी महामंडळाला 6,000 रुपये मूळ वेतनात वाढ मिळाली आहे. त्यात नेहमीच तोट्यात असलेली एसटी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फायद्यात राहिली आहे. एसटी महामंडळ गेली अनेक वर्षे तोट्यात होते. साल 2015 शेवटचे फायद्यात आले होते. त्यानंतर मात्र एसटी महामंडळाचा तोटा वाढतच गेला होता. एसटी महामंडळाचा कोरोनानंतर काळ तर अत्यंत वाईट गेला. एसटीच्या गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच 18,000चा बसगाड्यांचा ताफा 16,000वर आल्याने एसटीचा तोटा वाढला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप प्रचंड लांबल्याने सर्व हंगाम वाया गेल्याने एसटीचा तोटा वाढतच गेला. त्यामुळे एसटीची अवस्था अत्यंत बिकट होत गेली. परंतु नवीन सरकार येताच एसटी 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची योजना एसटीच्या कामी आली आणि शासनाकडून प्रतिपूर्ती रक्कम मिळू लागल्याने एसटी पुन्हा बारसे धरले. यानंतर एसटीतून महिलांना अर्धे तिकीट आकारण्याच्या योजनेनंतर प्रचंड फायदा झाला. कारण एसटीची रोडावलेली प्रवासी संख्या पुन्हा वाढू लागली. त्यामुळे एसटीला सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्ती रकमेमुळे एसटी फायद्यात येऊ लागली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.